Now we shall studying more about in today stationary waves. The chapter number 6, article number 5, that means 6.5, page number on textbook 137. In this chapter we more about discussion in previously progressive waves, its properties, and then superposition of waves. Then today we seeing more study about the stationary wave, the formation of stationary wave, the conditions of stationary wave. The formation of stationary wave are their given conditions. In this case, use two progressive wave, and these two progressive wave must be have same amplitude. Also must be have same frequency, and required time also same time period, and their speed also same, and these two waves are propagated on the same line, but opposite in direction. They must be these two progressive waves travel in opposite direction. In case of pi degree, the phase difference in between two waves pi degree, that means 180 degree, which two wave these conditions are satisfied, these wave form stationary wave. What are the condition of इथे कंडिशन काय आहेत स्टेशनरी वेव्हच्या, की त्या दोन्ही वेव्ह एकाच सेम लाईनवर ट्रॅव्हल झाल्या पाहिजेत, त्या दोन्ही वेव्हचे अम्प्लिट्यूड सारखे पाहिजे, त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे, त्यांची वेव्हलेंथ सारखी पाहिजे, टाईम पिरियड सारखे पाहिजेत, आणि व्हेलॉसिटी देखील सारखी पाहिजे. आता सारखे काय नको आहेत, त्यांचं प्रोपॅगेशन डायरेक्शन, ट्रॅव्हलिंग डायरेक्शन हे सारखं नको आहे. मग ते डायरेक्शन कसे पाहिजेत, अपोजिट पाहिजेत. आणि ते कितीनं अपोजिट पाहिजे, तर इथे 180 डिग्रीनं अपोजिट पाहिजेत. किती? 180 डिग्री, म्हणजेच पाय डिग्री इतकं अपोजिट पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ एक वेव्ह क्रेस्टनी जर जात असेल तर दुसरी वेव्ह ट्रफनी गेली पाहिजे. एक वेव्ह क्रेस्टनी जर फॉर्म होत असेल तर दुसरी वेव्ह ट्रफनी फॉर्म झाली पाहिजे. तर मग अशा कंडिशन सॅटिस्फाईज करणारी आपण वेव्ह प्रोड्यूस करूया इथे एक, म्हणजेच ती स्टेशनरी वेव्ह, अशी सुपरपोजिशन वेव्ह आपण करूया. साधा प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये एक स्ट्रिंग घ्यायचे आणि त्या स्ट्रिंगचं एक टोक अशा रिजिड सपोर्टला बांधायचं आहे. ॲज शोन इन फिगर, दिस इज द स्ट्रिंग. इट्स वन एंड इज अटॅच टू धिस रिजिड सपोर्ट. एका रिजिड सपोर्टला बांधा. तुम्ही हा प्रयोग घरी करू शकताय. एक थोडीशी लांब स्ट्रिंग घ्या, तुमच्या घरच्या विंडोला खिडकीला कुठेतरी ती ॲडजस्ट करा, एक टोक बांधा आणि दुसरं टोक हे इथे आपल्या हातात पकडा. आणि ही स्ट्रिंग कशी असावी, स्ट्रेचेबल असावी, म्हणजेच ताणलेली, टाईट अशी पकडायची. मग असं केल्यानंतर पुढची प्रोसेस अशी आहे, आपण हे जी हातात पकडलेली स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग
मूव करा, कंटिन्युअस मूव इन अप डाऊन अशी मूव करा. कशी मूव करायचं आहे? इन केस ही स्ट्रिंग असेल याला अशी अप अँड डाऊन इथे मूव करा. मग हे मूव केलं तर काय होईल? या स्ट्रिंगवर वेव्ह क्रिएट होईल. आणि ती वेव्ह कशी क्रिएट होईल? तर तुम्ही हातात धरलेल्या हात टोक पासून अशी क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट अशी वेव्ह क्रिएट होईल. आणि ही वेव्ह या डायरेक्शनने जात आहे, त्याला इन्सिडंट वेव्ह म्हणायचं. व्हेन द क्रेस्ट ऑफ धिस वेव्ह इन्सिडंट ॲट रिजिड सपोर्ट, व्हॉट हॅपन? काय होईल? देन धिस क्रेस्ट इज रिफ्लेक्ट इन ट्रफ, तर आपल्याला ट्रफ मिळेल. म्हणजे इन्सिडंट क्रेस्ट असेल तर आपल्याला ट्रफ मिळेल. ही बाउंड्री कंडिशन आहे. आणि त्यानंतर मग अल्टरनेटली प्रोड्यूस इन बॅकवर्ड डायरेक्शन, दॅट मीन्स रिव्हर्स डायरेक्शन, ॲज लाईक क्रेस्ट ट्रफ अशा टाईपचं ही वेव्ह आपल्याला पिवळ्या कलरची वेव्ह हे रिफ्लेक्टेड वेव्ह म्हणून आहे. आणि जी ब्लू लाईन आहे ती इन्सिडंट वेव्ह म्हणून आपण इथे दोन वेव्ह इथे कन्सिडर केलेले आहे इथे प्रोड्यूस झालेले आहेत. आणि यामुळं एक जाणारी वेव्ह आणि एक येणारी वेव्ह कंटिन्युअस होत असते. त्यामुळं हे स्ट्रिंगवरचे व्हायब्रेशन आपल्याला नंबर ऑफ लूपमध्ये दिसतात. आता इथे किती लूप फॉर्म झाले आहेत? 1 2 3 4 अँड हाफ, म्हणजे 4 लूप असे तयार झाले आहेत. आणि एक अर्धा लूप तयार झाला आहे. आपल्या हाताजवळचा अर्धा लूप आहे, कारण की या ठिकाणी व्हायब्रेशन होत असते, वर खाली हे व्हायब्रेशन होत असते. आणि इथे कंटिन्युअस मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतो आपल्या हाताच्या जवळ. मग इथे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ दी स्ट्रिंग जे असते त्याला अँटीनोड म्हणायचं. आता याचे दोन भाग पडत आहेत, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड. जिथे स्ट्रिंग मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल देर से अँटीनोड, इथेही अँटीनोड आहे. हिअर आल्सो अँटीनोड. मग त्या उलटमध्ये जिथे मिनिमम व्हायब्रेशन असेल तिथे नोड फॉर्म होतो. इथे मिनिमम व्हायब्रेशन आहे, इथे मिनिमम व्हायब्रेशन आहे. मग या ठिकाणी काय तयार होतो? नोड. अशा टाईपचं हे फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आहे. आता इथे एक आपण ऑब्झर्व केलं, ॲट रिजिड सपोर्ट नोड इज फॉर्म. म्हणजे जिथे रिजिड सपोर्ट असेल, जिथे रिफ्लेक्ट होते, इन्सिडंट अँड रिफ्लेक्ट, देर इज फॉर्म नोड. आणि जिथे क्रिएट होते इथे या ठिकाणी आपल्या हातात, तिथे अँटीनोड फॉर्म होतो. अशा टाईपचे आपल्याला 4.5 लूप असे इथे भेटलेले आहेत. इथे ओरिजिनल डायग्राम आतमध्ये तुम्हाला दिसेल. इन दिस फॉर्मेशन द ब्लॅक कलर वेव्ह इज इन्सिडंट वेव्ह अँड रेड कलर वेव्ह इज रिफ्लेक्टेड वेव्ह. हिअर आल्सो सी node antinode continuously. Then another example we taking here. Next example, if the string fixed in to rigid support, what happen? जर का आपण ही स्ट्रिंग एक घेतली आणि त्या स्ट्रिंगला 2 रिजिड सपोर्ट असे उभे केले.
आणि त्या दोन रिजिड सपोर्टमध्ये जर आपण ही स्ट्रिंग जर बांधलेली असेल अशा टाईपनं बांधलेली आहे समजा फॉर एक्झाम्पल वीणा, सितार, गिटार, द स्ट्रिंग इज ॲज लाईक फिक्स इन टू रिजिड सपोर्ट इन टाईटली फिक्स. तसंच इथे देखील आपण एक स्ट्रिंग दोन रिजिड सपोर्टमध्ये टाईटली फिक्स केले बांधलेली आहे. देन नाव मग आता पुढे काय करायचं आहे? पुढे आपण असं करायचं आहे की त्याला मध्यभागी पकडून सोडून द्यायचं आहे, म्हणजे स्ट्रेच्ड स्ट्रिंग ॲट मिडल. देन वी गेट अ स्टेशनरी वेव्ह और स्टँडिंग वेव्ह. आता मध्यपाकडी या स्ट्रिंगला पकडून एका बाजूला ओढून सोडून द्यायचं आहे, म्हणजे जसं विणेच्या तारेला जशी तार ती छेडल्यानंतर आवाज येतो तसा इथे आवाजही येईल आणि इथे क्रेस्ट ट्रफ किंवा स्टेशनरी वेव्हची लूप असे फॉर्म होतील, म्हणजेच टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह फॉर्म होतील. आता ते कशी? आता समजा पहिली प्रोग्रेसिव्ह वेव्ह अशी स्टार्ट होईल, अशी क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट, आणि मग दुसरी वेव्ह रिफ्लेक्ट होईल. ती रिफ्लेक्ट कशी होईल? तर इथे क्रेस्ट इन्सिडंट झाला या ठिकाणी, तर ती ट्रफ होईल. क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ अशा टाईपचं होईल. म्हणजे इथे दोन्ही वेव्हपासून आपल्याला स्टेशनरी वेव्ह फॉर्म झालं दिसेल. ॲट बाउंड्री कंडिशन, जिथे बॉर्डर आहे, जिथे स्ट्रिंग बांधलेले रिजिड सपोर्टला, इथे नोड फॉर्म झाला दिसतो. हे बाउंड्री कंडिशनच आहे. आणि आतमध्ये इथे नोड फॉर्म होतो. इथे नोड फॉर्म झालेला आहे, इथे नोड फॉर्म झालेला आहे. आणि अँटीनोड कुठे? मॅक्झिमम व्हायब्रेशन. इथे अँटीनोड आहे, इथे अँटीनोड आहे, इथे अँटीनोड आहे, इथे आहे, इथे आहे. अशा टाईपचं हे नोड अँटीनोड नोड अँटीनोड फॉर्म झालेले आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणजेच या ठिकाणी सरळ स्पष्ट दिसतं अल्टरनेटली प्रोड्युसेस नोड, इथे सुरुवातीचा नोड या ठिकाणचा, त्यानंतर अँटीनोड या ठिकाणी नोड अँटीनोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड नोड अल्टरनेटली प्रोड्युसेस हे आपल्याला इथे दिसतं. तर नोड आणि अँटीनोड म्हणजे काय, त्यांच्या क्लिअरली डेफिनेशन काय असतील तर त्यांच्या डेफिनेशन इथे दिलेले आहेत. नोड कुणाला म्हणायचं? द मिनिमम डिस्प्लेसमेंट, मिनिमम व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग इज कॉल्ड नोड आणि इट इज डिनोटेड ॲज एन. आणि अँटीनोड कुणाला म्हणायचं? द मॅक्झिमम व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ स्ट्रिंग इज कॉल्ड अँटीनोड अँड इट इज डिनोटेड ॲज ए. आणि दुसरं महत्त्वाचं पॉईंट काय? एंड ऑफ द स्ट्रिंग प्रोड्युसेस नोड. जिथे एंडिंग आहे त्या ठिकाणी काय प्रोड्यूस होतो आहे? नोड फॉर्म होतो आहे. अशा टाईपचे इथे आपण फॉर्मेशन ऑफ स्ट्रिंग बघितलेलं आहे. आता आणखीन एक कंडिशन पाहूया आपण. आपल्याला माहिती आहे वी नो दॅट इन केस वेव्ह, आता समजा ही वेव्ह असेल, समजा एक कन्सिडर केली मी, ही वेव्ह अशी असेल
एक क्रेस्ट आणि एक ट्रफ टू फॉर्म वन वेव. आणि त्याची लांबी किती होईल मग? लॅम्बडा. जर याची लांबी लॅम्बडा असेल, एका वेवची लॅम्बडा जर लांबी असेल, तर याच्या अर्धीची लांबी किती होईल बरं? अर्ध्या म्हणजे एका क्रेस्टची लांबी किती होईल? ही किती होईल? λ/2 होईल. आणि मग दुसऱ्या अर्धीची किंमत किती होईल? λ/2 होईल. मग दोन्ही λ/2ची जर बेरीज केली तर किती होईल? तर हे दोन्हीचं टोटल जर डिस्टन्स घेतलं तर λ=2 होईल. हे आपल्याला माहीत आहे. असो, बरोबर आहे. म्हणजेच मला इथे सांगायचं आहे, लूप डिस्टन्स किंवा लेंथ ऑफ लूप = λ/2 असं म्हणता येईल ना. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू नोड, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे. डिस्टन्स बिटवीन टू नोड = λ/2 असं म्हणता येईल. म्हणजे कुठल्याही दोन नोडमधला डिस्टन्स हा किती राहू शकेल? λ/2 राहू शकेल. ॲज सिमिलरली वी ऑल्सो डिस्कसिंग, आता इथे अँटीनोड आहे, इथेही अँटीनोड आहे. म्हणजे या दोघांमध्ये डिस्टन्स किती असेल? λ/2च असेल. म्हणजे मला इथे एक असं कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड और टू सक्सेसिव्ह अँटीनोड = λ/2 असं म्हणता येईल. कशावरून म्हणता येईल बरं? हे डिस्टन्स जर लॅम्बडा असेल तर इथंपर्यंतचं डिस्टन्स λ/2 असणार आहे. म्हणून इथे या दोघांमधला डिस्टन्स नोड λ/2 असणार आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणचं डिस्टन्स आल्सो, हे अँटीनोड आहे, या ठिकाणचं डिस्टन्स λ/2च असणार आहे. म्हणजेच दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स सारखं आहे. नोडमधलं सक्सेसिव्ह नोड आणि सक्सेसिव्ह अँटीनोड यामधलं डिस्टन्स सारखं आहे. आता त्यानंतर मला आणखीन एक असं सांगावं असं वाटतं तुम्हाला इथे एक्स्ट्रा. हा डिस्टन्स किती असेल? आता कोणता? आता इथला डिस्टन्स किती असेल? हा डिस्टन्स किती असेल? इथे हा नोड आहे आणि इथे अँटीनोड आहे. हा डिस्टन्स किती असेल? काय सांगता येईल का? हे डिस्टन्स समजा हा डिस्टन्स तुम्हाला λ/2 आहे, तर त्याचा निम्मा भाग म्हणजेच नोड आणि अँटीनोड डिस्टन्स किती असेल इतका? तर λ/4 असेल. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड = λ/4 असेल. किंवा डिस्टन्स बिटवीन अँटीनोड अँड नोड सक्सेसिव्ह, देअर डिस्टन्स बिटवीन λ/4 असा असेल. तुम्ही प्रत्यक्ष वहीमध्ये करून पहा, तुम्हाला ते लक्षात येईल. अशा टाईपचा आपण फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह इथे बघितलेलं आहे. तर नंतरच्या पिरियडला आपण इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन द स्ट्रेच्ड स्ट्रिंग हे आपल्याला बघायचं आहे. हा मोठा आर्टिकल आहे. आपण डिटेल हा आर्टिकल नंतर अभ्यासू. तत्पूर्वी तुम्ही हे वाचन करून ठेवायचं आहे. अशा टाईपचं हे तुम्हाला